आई, मला पालक अजिबात आवडत नाही असं म्हणणाऱ्या माझ्या लेकीने सुद्धा अशा टम्म फुगलेल्या पालकच्या पुऱ्या आवडीने डब्याला नेल्या आणि संध्याकाळी आल्यावर एक नंबर झाल्या होत्या अशी पावती मला मिळाली आणि समाधान वाटलं. कशा बनवल्या चला बघूयात. त्यासाठी मी ते स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतलेला आहे. पालकाला देठ जास्त घ्यायचे नाहीत, फक्त पानं घ्यायची आणि या कढईत आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. आता बघा, गॅसवर कढई मी गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 ग्लास पाणी ओतून मी थोडीशी साखर टाकली आहे. साखर यासाठी की पालक उग्र असतो, त्याचा वास थोडासा कमी होतो आणि हिरवागार पालक तसाच राहतो. त्यामुळे आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी बघा कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, तसेच हळद, जिरी, ओवा आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता प्लेटमध्ये असलेल्या सामानाचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत. बघा, मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरा. आता मला डब्याला मुलांसाठी हवं होते म्हणून मी थोडीच वापरलेली आहे. बघा, वाटण वाटून घेऊन मी आता ते एका परातीत काढून घेतलेले आहे. तसेच पालकसुद्धा मी त्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेला आहे. आता तुम्हाला जेवढं हवं त्या प्रमाणात गव्हाचं पीठ घ्या. त्यामध्ये हळद, मीठ आणि वाटून घेतलेले पालकाचे वाटण टाका. वाटण एकदम टाकू नका. बघा, मी वरून तीळसुद्धा टाकलेले आहेत. तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात हळूहळू वाटण टाकून छान पिठाचा गोळा मळून घ्या. आता हा गोळा आपल्याला जास्त सैल किंवा जास्त घट्ट मळायचा नाही. गोळा मध्यम प्रमाणात मळला गेला तर पुऱ्या लाटताना ना आपल्याला पीठ किंवा तेलाची गरज पडत नाही. आपण तेलाचा किंवा पिठाचा वापर न करता सुद्धा पुऱ्या छान लाटू शकतो. बघा, अशा पद्धतीने छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता पाण्यात साखर टाकल्यामुळे आपला गोळा छान हिरवागार, म्हणजेच पुऱ्यांचा रंग छान हिरवागार राहतो. आता हे झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट भिजवून द्यायचे आहे. त्यानंतर बघा, असे छोटे छोटे गोळे करून, पुरीच्या आकाराचे गोळे करून आपल्याला छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मी 4-5 पुऱ्या अगोदर लाटून मग त्या तळून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक मोठी पुरी लाटून मग छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकता. आता मी इथे बघा अशाच पद्धतीने पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. मुलांना तसंही पालकची भाजी खायला आवडत नाही. मग आपल्यासारख्या आयांचा हट्टच असतो की त्यांना पौष्टिक काहीतरी खाऊ घालायचं, म्हणून मग असले प्रयोग आपल्याला करावेच लागतात. तर बघा, तेल तापलं की नाही यासाठी मी ना एक छोटी पुरी बनवून ती तेलात सोडली होती. पुरी पटकन खाली जाऊन वरती आली की समजायचं तेल तापलेलं आहे. आता या तेलात मी कधी 1 कधी 2 असं करून सगळ्या पुऱ्या एकामागून एक तळून घेतलेल्या आहेत. छान टम्म फुगलेल्या आहेत. पुरी जरी टम्म फुगली नाही ना तरी ती खरपूस भाजली गेली पाहिजे, मग तिची चव छान लागते. आता बघा, मी कधी 1 कधी 2 या प्रमाणात पुऱ्या सगळ्याच तळून घेत आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कमेंटसुद्धा करा. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.